मनापासून मी वारी केली असेल तर मला तूच अनुभव देशील. आणि खरंच माऊलीचा आणि बाबांचा चमत्कार झाला. मला एका रात्रीत इतका फरक पडला, 75 ते 80% मला फरक पडला. आणि सकाळी मी गार पाण्यानं म्हणजे आंघोळ करून ज्यावेळेस आमच्या घरच्यांना सगळ्यांना अगोदरचा फोटो आणि नंतरचा फोटो पाठवला, त्यानंतरचा दुसऱ्या दिवसाचा 9 वाजता मी फोटो पाठवल्यावर सगळ्यांनी आमच्या तिथून सांगण्यातून सगळ्यांनी नमस्कार केला की खरंच तुमची माऊली तुमच्या दिलीत बाबांचा तुझ्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे म्हणून. श्रद्धा असेल तर किती ताकद निर्माण होते. आणि या श्रद्धेसाठीच आपण खऱ्या अर्थानं आपण संपूर्ण जीवाची जरी झाली त्राईच राहील तरी पंढरीची वारी करतो. आणि त्यात तो वारी करतो. त्यातलं जे चैतन्य ते शब्दात व्यक्त करता येत नाही. माऊली आता तुमच्यापैकी स्वयंस्फूर्तीने जे कोणी माऊली बोलणाऱ्या इच्छुक असेल तर त्यांनी यायचं. आणि अजून एक मी आपल्या बाबांसाठी म्हणजे मी एक साहित्यिक आहे. बाबांच्या जीवनावर एक मी कविता लिहिली पुस्तकासाठी म्हणून दाखवणार आहे. आणि आता युट्यूबवरही माझं डोळे उघडून बघा जरा सख्या पांडुरंगारे हे युट्यूब भक्ती गीत प्रसारित झालं. सुंदर चालीत म्हणून दाखवा. प्रसारित झाले सर. फक्त 1-2 ओळी फक्त म्हणते. म्हणा. काळीज फाडून ठेवलंय देवा तुझी मूर्ती हृदयात रे. काळीज फाडून ठेवलंय देवा तुझी मूर्ती हृदयात रे. डोळे उघडून बघ जरा सख्या पांडुरंगा रे. डोळे उघडून बघ जरा सख्या पांडुरंगा रे. डोळे उघडून बघ जरा सख्या पांडुरंगा रे. नको धन दौलत आता नको बंगला गाडी तुझ्या पायरीसी यावी माझी शेवटची घडी. तुझ्या पायरीसी यावी माझी शेवटची घडी. काळीज फाडून ठेवलंय देवा तुझी मूर्ती हृदयात रे. काळीज फाडून ठेवलंय देवा तुझी मूर्ती हृदयात रे. डोळे उघडून बघ जरा सख्या पांडुरंगा रे. डोळे उघडून बघ जरा सख्या पांडुरंगा रे. डोळे उघडून बघ जरा सख्या पांडुरंगा रे. रामकृष्ण हरी. किती सुंदर माऊली, किती सुंदर. आता त्या माऊलीकडे द्या. प्रत्येकाने 2-2 मिनटं जर बोललं तर प्रत्येक वारकरी बांधवांना माऊलीला आपल्या या ठिकाणी आपलं मत व्यक्त करता येईल. मुळात हीच आपली भावना आहे, हीच आपली धारणा आहे आणि हेच आपल्या एक प्रकारचा उद्देश आहे. माऊली आपलं नाव सांगा. माझं चंदा अशोक पवार. माईक थोडा जवळ घ्या माझ्यासारखा. चंदा अशोक पवार बीडकर. मला आमच्या घरचे जाऊ देत नव्हते, वय जास्त झाले म्हणे तुम्हाला. पण मला खूप माझ्या पांडुरंगाला वारीत चालायची खूप मला लईच आनंद होतोय. मला काय सांगावं तुम्हाला. मला एक तरी वेळेस अशी वारी घडावं म्हणून माझी इच्छा होती. या बाजूला असं या वळा चला. सगळे वारकरी दिसतील, सगळे तुमचे साक्षीदार होतील. या बाजूला या. हा. आणि मला खूप आमचे घरचे म्हणायचे नाही तुला चलनच नाही व्हायचं. आणि ह्या वेळेस पाणी आलेलं होतं ना आळंदीला की नको तिकडं पाणी आलेलं आहे असं नाही. पण माझी इच्छा होती आळंदीहूनच मला सोहळा करायचा आहे म्हणून मी आम्हाला पुण्यात आणलं त्यांनी टेम्पोमध्ये. पण पुन्हा ती टेम्पो आळंदीला चालला होता. तर मी म्हणलं मला आळंदीला यायचंच म्हणलं. मला आळंदीपासून चलत यायचंय म्हणलं. आळंदीपासून माझ्या ज्ञानोबा महाराजाचं मला दर्शन घेतल्याशिवाय शांती भेटणार नाही. एक वेळेस का व्हायना केंद्रीय महाराजाच्या दिंडीमध्ये यायची मला खूप आस होती हो. खूप मी रडायचे कधी पांडुरंगाने चिन्ह मला पायी बनवून. पण मला पांडुरंगाने आणलं. माझी खूप हवस. मी आळंदीपासून चालत आले. माझं पाय इतकं हे होता पण माझा माऊली महाराजांनी पाय सुद्धा दुखला नाही. आळंदीपासून चालत आले मी. आणि आता पण पंढरीपर्यंत मी चालत जाणार आहे माझ्या पांडुरंगाला भेटायला. मला माझा पांडुरंग हृदयात आहे. माझा खूप आस लागली होती. ही माझी पहिलीच वारी आहे. माझी केंद्रीय महाराजामुळे ही वारी झाली. त्यांचा आशीर्वाद पाठीशी म्हणायचं. मी कधी आले नव्हते चालत पण हे लय संसाराच्या ह्याच्यामध्ये मी गुंतले होते. आणि मुलं बाळ सुद्धा नको जाऊ म्हणत होते. तू थकलीस आता पडचीन काही होईन तुला. मी म्हणलं माझे माऊली महाराज काहीच होऊ देणार नाही. आणि मी नाचत नाचत आनंदात पंढरीला जाईन आणि माझ्या पांडुरंगाला मी आनंदात भेटन म्हणलं. आनंदात
चालत चालत चला ते नाचत नाचत जाऊ पंढरीला असं म्हणलं मी बाई. आणि कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, विटेवरी विठ्ठल उभा रुक्मिणीला नाही जागा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, विटेवरी उभा कटेवरी हात नामा म्हणे माझा पंढरीनाथ, विटेवरी उभा कटेवरी हात नामा म्हणे माझा पंढरीनाथ, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, काशी केली मथुरा केली पण नाही विठ्ठली भेटले, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, तू का म्हणे धन्य झालो आज विठ्ठली भेटलो, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीनाथ भगवान की जय, जय. श्री ज्ञानोबा महाराज की जय, केंद्र महाराज की जय. मी खूप आनंदात आहे पांडुरंगा, आनंदात तुझ्याकडे पंढरपूरला नाचत नाचत गात गात येईन पांडुरंगा, बस मला शक्ती आणि चालायला हे दे पांडुरनाथ भगवान की जय. पांडुरंगा मी खूप आनंदात आहे, आता मला पंढरपुरात गेलं आणि मरण जरी आलं तर मी आनंदात मरण, माझी वारी खूप झाली आनंदात, केंद्रीय महाराज की जय. माते किती मन लावून बोलल्या. आता हे सगळे प्रवचन वगैरे आता तुमचंच प्रवचन ठेवा असं वाटायला लागले. अगदी मनसोक्त बोललात, मनातलं बोलला, मनातली अगदी अर्थता बाहेर काढली आणि खऱ्या अर्थानं डोळ्यात तुमच्या पाणी आलं. आणि ते खरं आहे बरं का, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देवा अशानं पावायचा नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. अनेक ठिकाणी वारकरी, आता वारकरीमध्ये सुद्धा कॅटेगरी तयार झाली आहे. आता कोण कशासाठी येतं, कोण कशासाठी येतं, पण शुद्ध भावनेने जर तुम्ही कोणती गोष्ट केली की आपल्याला पांडुरंग भेटतोय, आणि थोडंसं जिभेवर ताबा ठेवण्यासाठी का कुणास ठाऊक वारीसुद्धा करताना अनेक वेळा आपल्याला राग येतो, आपली बादली बाजूला फेकून दिली जाते, कधी कधी पाणी घेऊन देतले जात नाही, बाटली भरून घेतली जात नाही, धुणं धुताना सुद्धा भांडणं होतात, बरोबर. जेवायला ताट धुवायला गेलं तरी टँकरवर भांडणं होतात, चिडचिड वाढते, कधी कधी आपण पाण्याची बाटली विकत घ्यावी, एखाद्या माऊलीने मागावी आणि ते सगळं पाणी त्यांनी संपून टाकावं, तेव्हासुद्धा आपल्याला कधी कधी तळतळ वाटते. पण हे सगळं आहे ना पांडुरंग मुद्दामून करत असतो, तो तुमची परीक्षा बघत असतो की तुम्ही या परीक्षेत किती यशस्वी होणार आहे. आणि मग यातूनच तुमच्या मनातला भाव आणि तो पांडुरंगाचा भाव. आणि मगाशी एका माऊलीने सांगितलं तुम्ही किती शूटिंग करा, पण खरी शूटिंग करणारा वरचा पांडुरंग तो पाहतोय, तो तुमच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी नोंद करून ठेवतोय आणि त्याच्यानुसार तुम्हाला वर्षभरात ती फळं मिळणार आहे. त्यामुळे शुद्ध भावनेने अनेक माऊलींनी ज्यावेळेस मी मुलाखत घेतोय त्यांनी सांगितलं की वारी केल्यापासून आमच्या जीवनात कल्याणच झालं आहे. म्हणजे परिस्थिती पहिली नाजूक होती आणि त्यानंतर खूप बरकत झाली. आदरणीय गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचा आशीर्वाद त्यांना लाभला. त्यांच्या घरामध्ये शून्य होतं पण आज श्रीमंती झाली, सगळ्या वाटेने पैसा लक्ष्मी नांदते. हे सगळं कशामुळं झालं? कारण की ती ताकद आहे, ती ताकद आहे ब्रह्मचर्याची, ती ताकद आहे एका तपश्चर्येची. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून हरिभक्तपरायण गुरुवर्य विष्णू महाराज केंद्रे उत्तराधिकारी कार्य करत आहे. एक पान आहे, एक अशी एक मूर्ती का जी मूर्ती या सगळ्या
संपूर्ण वारीला चालवते. आज 4 ते 5 हजार वारकरी संपूर्ण आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जर सर्वात मोठी दिंडी कोणती असेल तर गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांची दिंडी क्रमांक 43. ही ताकद आहे, हे सामर्थ्य आहे आणि ही ताकद सामर्थ्य आपल्यामुळं आहे, तुम्हा सगळ्या वारकरी बांधवांमुळं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्व वारकरी बांधवांना विनंती करतो स्वयंस्फूर्तीने, मला कुणाला सांगायला लागलं नाही पाहिजे. जसं त्या 2 माऊली आल्या, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, ठीक आहे. आता मग मत व्यक्त करताना 2 मिनटाचं 3 मिनटं झालं, 3 मिनटाचं 4 मिनटं झालं, तर 2 मिनटं आपण फक्त आपलं नाव, गाव आणि आपल्याला या वारीमध्ये काय भावना वाटल्या नुसतं छान 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 म्हणून तुम्ही कॅमेऱ्यावर झळकू नका. तुमच्या मनातल्या भावना सांगा की इथे मला दृष्टांत वाटला, इथे मला शिकायला मिळालं, इथे मला जाणवलं, इथे मला वाटलं की माऊली माझ्यासोबत आहे. महिला भगिनी मगे आणखी एक महिला भगिनी तयार झालेली आहे, रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद. बोला. जय रामकृष्ण माऊली. माझी ही दुसरीच म्हणजे वारी आहे. तसं तर माझ्या वडिलांकडून मला म्हणजे वारसा मिळालेला आहे. माझे वडील म्हणजे पंढरपूरची वारी महिन्याची करत होते. त्यानंतर माझी आई, माझे भाऊ ह्यांनी सुद्धा खूप वाऱ्या आळंदी ते पंढरपूर केलेल्या आहेत. आणि वारी म्हणजे काय असं हे काय मला माहीत नव्हतं, फक्त टी व्हीमध्ये आणि मोबाईलमध्ये मी बघितलेलं होतं. पण प्रत्यक्ष इथं काय आहे ते आत्ता मला अनुभवायला आलेलं आहे. आणि मागच्या वर्षी माझी पूर्ण वारी झाली आळंदी ते पंढरपूर. आणि आता मात्र मला घरच्या अडचणीमुळं नाते पोते ते पंढरपूर एवढीच वारी मला देवानी माझ्याकडून एवढीच सेवा करून घेतली आहे. पण एक आहे की मनामध्ये इच्छा असेल तर देव आपल्याकडून सेवा करून घेतोय. आणि मला घरी झोप लागत नव्हती, सगळ्या माऊल्या आमच्या ह्याच्यातल्या आल्या आणि मी घरीच राहिले. आणि तरी पण मी नात्या पुत्याला येण्याचा प्रयत्न केला आणि तिथून इथंपर्यंत चालत आले. आणि वारी तर कशासाठी करायची आहे, खरं तर आपण अध्यात्म जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारची शिकवण देत आहे. आपण एकमेकाशी कसं वागावं, एकमेकांना कसं सहकार्य करावं, एकमेकांशी ते ह्यातून शिकायचं आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर आपल्या आजूबाजू शेजारी पाजारी किंवा आपले नातेवाईक कोणी का असे ना त्यांच्याशी कशा पद्धतीनं वागायचं हे वारीमधून आपल्याला शिकायला भेटते. आणि हेच ते महत्त्वाचं आहे. व देव देव म्हणजे देव काय, माणसातच देव आहे आणि त्यांना आपण मदत केली तर देवाला मदत केल्यासारखंच आहे. आणि ते आपण ह्यातमधून सगळेजण कमी मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग, शन शन वाचविला जो तोची पांडुरंग, शन शन वाचविला जो तोची पांडुरंग, बोलतो पाषाणही तोची पांडुरंग, बोलतो पाषाणही तोची पांडुरंग, तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. काय माऊली, आळंदीचे विद्यार्थी माझ्याकडे आशेने बघताय. अहो तुम्हीच गाऊ शकता का? अरे बोलवता धनी तो पांडुरंग आहे रे. जरी नरडा असलं तरी त्याचा गळ्यात रूपांतर करणारा पांडुरंग आहे. तर माऊली तुम्ही आता तुमचं मत व्यक्त करणार आहात तो, आणि 2 मिनिटात बोलायचं. बघा तुमच्या भावना जितक्या कमी शब्दात मांडाल तितकं ते लोक ऐकणाऱ्याला खूप ओघवतो वाटणार, मनसोक्त वाटणार. तुम्ही लांबट मारलं का मग ते मग हळूहळू त्याचं हास्यात रूपांतर होणार. बोला माऊली. इकडे याला सोडू नका, हा पांडुरंग नाही, हा साधा कॅमेरा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी शिवनाथ मेर, पालघर जिल्हा, पालघर तालुक्यामधून आलेलो आहे. माझी ही दुसऱ्यांदाही अर्धी वारी झालेली आहे. पण माझा एवढाच अनुभव आहे की आमच्या घरी AC आहे, पंखे आहेत, लाईट आहेत, सर्व काही देवाने दिलेले आहेत. या ज्ञानेश्वराच्या कृपेने, या विठ्ठलाच्या कृपेने सर्व दिले आहेत. परंतु या वारीमध्ये मला जे अनुभव आलेला आहे, आज 2 वर्ष झाली आणि माझी मिसेस सुद्धा 2 वर्ष पूर्ण वारी करते. आणि तिच्यामुळे मी आज 2 वर्ष अर्धी वारी करून माझा अनुभव तुम्हाला सांगतो. कारण या वारीमध्ये आपण तंबूत झोपल्यानंतर आपल्याला घरची, संसारांची, मुलांची कुठलीही, आणि त्या झोपी गेल्यानंतर आपल्याला कशीही भीती वाटत नाही. आपल्याला ACची गरज नाही, पंख्याची गरज नाही. ही सर्व आपल्या त्या माऊलीची कृपा आहे, त्या विठ्ठलाची कृपा आहे. रामकृष्ण हरी.
किती सुंदर, किती सुंदर. कमी शब्दामध्ये तुम्ही सांगितलं की तंबूमध्ये जरी राहिलं तरी अनेक माऊलींनी प्रतिक्रिया दिली की आम्ही एवढं सुंदर सुंदर घरात राहतो पण इतका त्रास होतो, मच्छर अगरबत्ती लावायला लागते. आणि या ठिकाणी अशी अजब घटना घडली की तंबूत असताना मच्छर चावला नाही, ना कोणत्या मुंगीनीच दंश केला नाही किंवा कोणत्याही इचुकाट्याचं भीती वाटली नाही. म्हणजे ही ताकद आहे शुद्ध भावनेची, ही ताकद आहे तुमच्या भक्तीची. चला, कोणती माऊली बोलणार आहे आता? विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. माऊली पहिलं तुमचं नाव सांगा, माते नाव सांगा. सांगा नाव तुमच पहिलं. लता केशव चव्हाण. लता केशव चव्हाण. आणि शेजारच्या माऊलीचं नाव? शोभा भीमराज सोनवणे. आणि राहणार? देवळी प्रवरा. हो, चला या बाजूला या बरं. नारायण 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 आवरतायत आता सगळं. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. संसार केला कोटन कोटी. संसार केला कोटन कोटी. पोटी आले निवृत्ती. पोटी आले निवृत्ती. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. संसार केला छोटा मोठा. संसार केला छोटा मोठा. पोटी आले सोपान काका. पोटी आले सोपान काका. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. संसार केला गाई वाई. संसार केला गाई वाई. पोटी आल्या मुक्ताबाई. पोटी आल्या मुक्ताबाई. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. तू का म्हणे संसार केला. तू का म्हणे संसार केला. यांचा जन्म वाया गेला. यांचा जन्म वाया गेला. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर. पोटी आले ओ ज्ञानेश्वर. किती सुंदर टाळ्या वाजवल्या बघा सगळ्यांनी. काय वारकरी, काय माऊली तुम्हाला मी सांगतोय. टाळ्या वाजवा बिंदास. बघा हृदयाची सगळी स्पंदनं खोलणारे. आणि टाळ्यांचा आवाज आहे ना तिकडे वाकरीपर्यंत ऐकायला गेला पाहिजे. जोरात वाजवा टाळ्यावर, वाजवा. किती सुंदर, किती सुंदर. माऊली आपलं नाव, गाव? माझं नाव दिगंबर लोबाजी चव्हाण, राहणार साखरा, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. मी इथून आलेले आहे. खरोखरच या दिंडीचं कौतुक करायसारखं आहे. का तर आपल्याला घरी जर लग्न करायचं असलं तर 2 महिन्यापासून आपल्याला पंक्तीचा इंतजाम करायला लागते. तर इथं तर सांगू का तुम्हाला 2 घंट्यामध्ये असा अखेरच्या शेवटच्या टोकापर्यंत एक माणूससुद्धा उपाशी राहत नाही. खरोखरच माझी आता पहिलीच वारी आहे. आता ते आमची पत्नी मागच्या वर्षी आलती. मग आल्यानंतर सांगतो तुम्हाला खरोखरच हे एवढं हे पसारा सवारणं महाराजाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. काही इतकं सोपं नाही म्हणायला वाटते, पण काही कौतुक करायसारखंच आहे. आता ते कसं आता म्हणले ना ते घरी आपल्याला फॅन कूलर आहे, देवाच्या कृपेने सगळं आहे. पण हे जे खोपडी आहे हे कसं आहे ते तुकडोजी महाराज म्हणले ना
किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. येता तरी सुखिया, जाता तरी सुखी जा. तारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. तसं ते कौतुक करावं तितकं ते आहेत ना आपले. हे काकड्याचा अभंग म्हणू का मी? तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मानविता कृपवंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा. इनवा पंढरीचा राणा, इनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. तुका मने माझ आठवा, तुका मने माझ आठवा. मुळाला वाकरी पाठवा, मुळाला वाकरी पाठवा. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. धन्यवाद. फार सुंदर तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं. बोला माऊली, आपलं नाव गाव. मी प्रकाश रामचंद्र भिलारे, पुणेकर. सैन्यातून 17 वर्ष सेवा केल्यानंतर महाराष्ट्र शासनामध्ये 16 वर्ष सेवा केली आणि सेवानिवृत्तीनंतर वारकरी संप्रदायामध्ये पहिलीच माझी पायवारी आहे. तसं केंद्रीय महाराजांच्या सान्निध्यात 2003 आम्ही आलो आणि माळ घातली. माळ घातल्यानंतर भारतीय सैन्यातून इकडं अध्यात्मात येणं हे खरं सौभाग्यच म्हटलं पाहिजे. आणि एकदा माळ घातल्यानंतर माऊलींच्या चरणी अर्पण केलं आणि त्याच्यानंतर आजची यावेळची पायीवारी अनुभवली. असं वाटलं की आपण अजून 20 वर्ष पायीवारी का केली नाही. ही पहिलीच पायीवारी आहे आणि आपल्या सर्वांचं अनुभव ऐकलं, प्रत्येकाचं वैभव पाहिलं की आध्यात्मिक वैभव, मन प्रसन्न झालं. लाखोच्या संख्येनं आपण सर्वजण पंढरीची वाटचाल करत असतो आणि अशा वेळेला जी समाजामध्ये असलेली त्रुटी आपण ऐकतो, बातम्यात बघतो, वेगवेगळे प्रकार घडत असतात. पण ह्या माऊलींच्या वारीमध्ये कुठंच काही घडत नाही. तर माऊलींची ताकद आहे ती सर्व समाजासाठी आत्ता प्रेरणादायी आहे. आणि ह्या माऊलींच्या गजरामध्ये जी प्रचंड ताकद आहे ती मला अनुभवायला मिळाली. आणि माऊलींचं दर्शन होईल प्रत्यक्ष. जसं तुकोबारायांना विठोबारायांनी दर्शन दिलं, एवढं सामर्थ्य ह्या वारीमध्ये आहे. आणि ह्या सामर्थ्यानं आकृष्ट होऊन मला आत्ताची जी पहिली वारी आहे त्याचा अनुभव घेता आला, मन तृप्त झालं. आणि आपल्या केंद्रीय महाराजांच्या, त्यांचे वारस उत्तराधिकारी विष्णू महाराजांच्या सानिध्यात जवळून संपूर्ण वारीचा अनुभव घेता आला आणि एक जीवनात आल्याचं सार्थक घडलं असं म्हणावं लागेल. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. जोशी ग्रुप आपणास विनंती आहे, आपणास महाराजांनी बोलवलं आहे, माईक पाशी यायचंय. जोशी ग्रुप.
आवाज जातो माझा तुमच्यापर्यंत. जोशी ग्रुप आपणास विनंती आहे पण माईक जवळ यायचंय. जोशी ग्रुप. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. आपलं नाव आणि गाव. माझं नाव आहे जगन्नाथ भिका वखरे, जळगाव जिल्हा खानदेश नाभिक समाज अध्यक्ष. वारीचा हा पहिलाच वेळ आहे. वेळ म्हणजे मजा अशी आली वेळ की आमचे पत्तीपूरकर काशीनाथ शेठ वाघ आणि आमच्या काकू वखरे सरूबाई वखरे यांनी मला एक तरी वेळा तुम्ही वारी करा. आणि माझा खूप दिवसापासून इच्छा होती, माझ्या मागे ते भरपूर दिवसापासून लागलेले होते, पण माझा योग येत नव्हता. पण ह्या वर्षी बाईच्या पायाची गादी, मिसेसच्या पायाची गादी फाटलेली होती, तरीसुद्धा मी त्यांना आयुर्वेदिक इलाज करून सनी वारीमध्ये चला ते नाही म्हणत होते. त्यांना मी बळजबरी आणलं, पण त्यांची बी इच्छा झाली आणि आज आमची वारी ही इथपर्यंत सफल झाली. केंद्रीय महाराज यांच्या आशीर्वादानं आणि विष्णू महाराज यांच्या आशीर्वादानं ही वारी आमची सक्सेस झाली. संतन के संग लगे रे तेरी अच्छी बनेंगी. आम्ही आज या संतन के संग लगले. आमचं चांगलं झालं, वारी सफल झाली आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस. आणि जेवढा आम्ही आज अंतर काढलं त्या वारीमध्ये इतका आनंद होता की आज माझ्या हृदयामध्ये तो सामावून घेतलेला आहे मी. आणि अशीच वारी माझी भगवंतानं पुढे सुद्धा करावी अशी मी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो आणि तेच थांबतो. रामकृष्ण हरी. फार सुंदर. टाळ्या वाजवा. स्वयंस्फूर्तीने वारकरी बांधव येत आहे. जोशी ग्रुप आपणास विनंती आहे तुम्ही या बरं इकडे. जोशी ग्रुप मुंबई का पुणे? दोन्ही पण. वा वा. जोशी हे नावातच ताकद आहे हो. बोला माऊली आपलं नाव गाव. माझं नाव अंकुश मारुती रणपिशे, राहणार चिजबाईवाडी. मला सांगायचे एकच म्हणजे नाही, खेड तालुका जिल्हा पुणे. मला सांगायचं म्हणजे मी वारीला निघलो. आम्हाला पुराणी वेळल्यामुळे आम्हाला वारीला येता आलं नाही, त्यामुळे 4 दिवस आम्ही तसेच घरी बसून होतो. नंतर वारीला निघलो तर गाडी नाही तर जायचं कसं. रस्त्याने एक माणूस भेटला, त्यांनी आम्हाला देवगुळाणीचा होता आणि आम्ही त्या स्टँडवर बसले असताना तो माणूस अर्धा किलोमीटर पुढे गेला, परत मागं आला आणि आम्हाला म्हणला तुम्हाला कुठं जायचे? मी म्हटलं आम्हाला जायचे वारीला. म्हणलं कोणत्या वारीला जायचे? मी म्हटलं आम्हाला केंद्रीय महाराजांच्या म्हणजे माऊलीच्या वारीमध्ये जायचे आणि आम्हाला केंद्रीय महाराजांच्या दिंडीमध्ये सोबत जायचे. त्यांनी आम्हाला एकही पैसे न घेता इथं आणून आम्हाला सोडलं आणि ते पण इथंच यायचे होते आणि त्यांनी आम्हाला आहे ना भरपूर सहकार्य केलं. इथं आल्यानंतर मला वारीमध्ये पायी चालायचं होतं पण मला कोणी जोडीदार नसल्यामुळे मला आमच्यातल्या एका माणसाने मला सांगितलं तू इथं काम कर. मग मी ना सेवेकरी म्हणून काम केलं. रामकृष्ण हरी. किती सुंदर. मला त्या माऊलींचं नाव सांगा ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी दिंडी क्रमांक 43 मध्ये सोडलं. गुळाणीच्या रोडे म्हणून आहे. वा. टाळ्या वाजवा रोडे माऊलीसाठी. किती सुंदर. आणि हीच सेवा असते. आता स्वयंस्फूर्तीने कोणते माऊली येणार आहे? संपले. वा वा. रामकृष्ण हरी माऊली. या सर्व जोशी ग्रुप या, त्यांना निघायचे पुढं. या ताई या, लेडीज असतील जेंट्स पुढे सर्वच या, उभं राहा. सर्वच या पाठीमागचे जोशी ग्रुप, त्यांचा पुढचा प्रवास आहे, बाहेर आहेत. निघू द्या 2 मिनटं. तिथे त्या ट्रक पैसे जोशी ग्रुप आहे, महिला पाठवा तिकडे. या तुम्ही या. अहो नका तुम्ही नाही आहेत ना व्हिडिओ काढा. साहेब पुढे या. यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा सर्वजण. आणि आता लगेच काही वेळामध्ये प्रवचनाला प्रारंभ होणार. गाड्या निघल्या की लगेच प्रवचनाला प्रारंभ आहे. या सर्व जोशी ग्रुप आपणास विनंती आहे. सगळे व्हिडिओ होणार आहे. जोशी ग्रुप आपणास महंतांनी आदेश दिलेला आहे, तुम्ही तिथे थांबा. आणि ही यंत्रणा तुमच्यासाठीच आहे. तर खूप महंतांना सुद्धा तुमचं अप्रूप वाटते, कौतुक वाटते. काय कारण आहे व कौतुक वाटण्यासाठी? आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि भावना सांगा की या वारीमध्ये काय स्पेशल तुम्हाला अनुभवायला भेटलं. रामकृष्ण हरी. मी मिलिंद महाबळ. मी गेली 30 वर्ष याच दिंडीतनं येतो आहे आणि माझी ही दुसरी पिढी आहे.
कैलास सर आवाज वाढवा. माझी ही दुसरी पिढी पिवळी आहे चॅनल. आणि आता या वर्षीपासून आमची आता तिसरी पिढी पण या वारीमध्ये ह्याच दिंडीमधनं येते आहे. मला वाटतं केंद्रे महाराजांच्या दिंडीचा हा सगळ्यात मोठा हे आहे की आमच्या जोशी ग्रुपच्या 3 पिढ्या या वारीतनं चालत आहेत आणि या 3ही पिढ्यांना जोशी ग्रुपनी केंद्रे महाराजांनी कुठलीही कमतरता पडून दिलेली नाही आहे. आमचे जरा जास्त लाड करतात अशी खरं आमची तक्रार आहे महाराजांकडे. हे आमचे वास्तविक अवास्तव लाड करू नका. आम्हीही वारकरीच आहोत, आम्हाला वारकरीच राहू द्या आणि प्रेम करताय तेवढं मात्र अवश्य प्रेम करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. बोलू का माऊली? नमस्कार, मी विश्वनाथ सुबराव काशीद चव्हाण, गाव देशिंग, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. गेली 10-11 वर्ष या वारीमधून चालतोय. पहिल्या वर्षी सासवडजवळ मी एकटाच चालत होतो. माझ्या पाठीवरती मोठी बॅग होती आणि त्या ठिकाणी ती माझी सगळी अवस्था बघून मला दिंडी सिस्टीम त्यावेळेला माहीत नव्हती. माझा मी एकटा असा आलेलो होतो वारीला. आणि त्या ठिकाणी मला भैया महाराज राठोड पांडुरंग भेटले. त्यांनी मला या दिंडीमध्ये भिशी भरा आणि सहभागी व्हा असं सांगितल्यानंतर सासवडमध्ये मी सहभागी झालो आणि गेली 10-11 वर्ष या दिंडीमधून चालतोय. अतिशय मोठं प्रेम या दिंडीतून मला मिळालेलं आहे. विष्णू महाराज यांना मी माझ्या गावी एकदा कीर्तनासाठी सुद्धा नेलं. मी व्यवसायानं प्राथमिक शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे आणि या वारीमध्ये पांडुरंगाच्या आशीर्वादाने सतत चालत आलो आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने माझी दोन्ही मुलं शासकीय नोकरीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून लागलेले आहेत. 1 रुपयाही न भरता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून लागलेला आहे. भगवान पांडुरंगांची कृपा आहे. वारीमध्ये आनंद आहे. ही दिंडी आणि गोविंद महाराज केंद्रे संस्थांमार्फत चालून फार मोठी, महाराष्ट्रातली फार मोठी दिंडी, खूप मोठी दिंडी, 1 नंबरची दिंडी, खूप चांगली आहे. सर्वांना सामावून घेते. हा एवढा मोठा व्याप सांभाळायचं, एवढा मॉब सांभाळायचं सोपं नाही. या संस्थांना सुद्धा धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. धन्यवाद माऊली. हॅलो. हा, रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. आमचं नाव प्रकाश बाबूराव जाधव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना आणि आमचं काष्ट आहे बंजारा. श्री संत सेवालाल महाराज पौरादेवी आमचं कुलदैवत. आणि आमचे कमसे कम 20 वर्ष झाले आमचे गावातले आमची मंडळी येत होते. आमचे आजे आमचे पंजातून, तेव्हापासून ही दिंडी त्यांना माहीत आहे आणि त्यांना इकडं आणणार, मार्गदर्शन जावणार. आमचे इथले रांजणी नानासाहेब देशमुख आणि पंडितराव हरसे त्यांच्या संग आमचाही एक बंजारा आमचे काकाजी श्री नानू पवार त्यांच्यासोबत आले आणि कमसे कम 20-25 माणसं यायचे. 10 ते 15 वाऱ्या त्यांच्या झाल्या. त्यांच्यानंतर आम्ही बी त्यांच्या मार्गदर्शनावर आलो आणि आमची बी आता ही 5वी वारी आहे की अशी दिंडी आम्ही आळंदीहून पंढरपूरवर पर्यंत बघतो. पण असा सोहळा आणि आपल्या दिंडीसारखी दिंडी, असं व्यवस्था आणि सगळं असं आनंद आम्हाला घडतो. आणि आम्हाला बरंच काही अनुभव आलं. आमच्या गावात आज 55 वर्ष झाले. आता उद्या श्रावण महिना येईन, त्या टायमाला आमचा सप्ताह होतो वद्य दशमी. त्या टायमाला आम्ही इनेकरी, आम्हाला आता 9 वर्ष झाले इन्यावर राहतो. सगळं आमचं मंदिराचं काम आमच्या हातात आणि अखंड हरिनाम सप्ताह यांचा सगळं कार्यक्रम आमच्या हातात असतो. आणि आम्हाला एवढा अनुभव आलं गुरु गोविंद केंद्रे महाराज यांच्या कृपेने, माऊली ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपेने आणि परमात्मा विठ्ठल भगवान आमच्यावर कृपा केली. आणि अशीच वारी आमची चालू असू द्यावी अशी. धन्यवाद.
चला चैतन्याचा सोहळा आदरणीय महंतांना भेटू आपण. पहिलं तुमचं मत व्यक्त करा. आपल्या या संपूर्ण दिंडी सोहळ्यास भेट देण्यासाठी आलेले आहेत पिंपळगाव खडकीचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि त्याचबरोबर आरोग्य सल्लागार म्हणून गेल्या अनेक वर्षापासून लाखो लोकांना आरोग्याचं वरदान देणारे आमचे श्रद्धास्थान सन्माननीय हरिभक्त परायण गुरुवर्य मताजी पांडुरंग पोखरकर या ठिकाणी आले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पहा, दरवर्षी दिंडी क्रमांक 43 ला भेट दिल्याशिवाय ते जात नाही, कारण की त्यांचं सुद्धा काळीच दिंडी 43. आदरणीय आपलं मत व्यक्त करा. रामकृष्ण हरी माऊली. गुरुवर्य हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्रे यांच्या प्रेरणेतून आशीर्वादानं चालू असलेला हा दिंडी सोहळा आणि ज्याचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि या दिंडीमध्ये सहभागी झालेले सर्व भाविक भक्त, सर्व वारकरी, निश्चित या दिंडी सोहळ्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळी ऊर्जा शरीरामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तसं पाहिलं तर मी एक राजकीय क्षेत्रातून काम करणारा कार्यकर्ता आहे. वैभव सर माझे पुतणेच आहेत. मी माझ्या गेली राजकीय जीवनामध्ये तसं पाहिलं तर 10 वर्ष सरपंच होतो, 5 वर्ष पंचायत समिती सदस्य होतो, जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम करण्याची संधी माऊलीच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं मला त्या ठिकाणी मिळाली. परंतु राजकारणात 6 वेळा निवडून येऊन 30 वर्ष काम करत असताना जो आनंद त्या ठिकाणी कधी मिळाला नाही, तो आनंद या पंढरपूरच्या वारीमध्ये आळंदी ते पंढरपूरमध्ये मिळत असतो. म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आनंद तर प्रत्येकाला पाहिजे, पण तो आनंद या वारीच्या निमित्ताने आपल्याला मिळत असतो. आणि या वारीमध्ये एक आपल्याला अनुभवायला मिळतं, म्हणजे आपली बहीण असू द्या, भाऊ असू द्या, आई असू द्या, वडील असू द्या, कोणी अनोळखी असू द्या, प्रत्येकाशी एकच नातं असतं, ते म्हणजे माऊली. प्रत्येकाशी आपण माऊली माऊली म्हणूनच त्या ठिकाणी संबोधित असतो. आणि हा जो विचार आहे, हा जो संस्कार आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु हा विचार, हा संस्कार फक्त वारीपुरता मर्यादित न ठेवता आपण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा जपला पाहिजे. आणि या ठिकाणी जे निस्वार्थी नातं, निर्मळ नातं, एकमेकाविषयी प्रचंड आदर, प्रचंड प्रेम जे आहे ते आपण सातत्याने त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि वारीमध्ये दुसरी गोष्ट प्रकाशाने जाणवते, इथं कोण गरीब कोण श्रीमंत कोणीच नाही, सगळेच एका दर्जाचे, सगळेच पांडुरंगाचे वारकरी, सगळेच भावी भक्त. आणि म्हणून हा जो भेदभाव आहे तो खऱ्या अर्थानं गरीब श्रीमंतीचा भेदभाव या वारीमध्ये संपूर्ण नष्ट होत असतो आणि सर्वच जण माऊली माऊलीमय होऊन जात असतात. तर असा हा दिंडी सोहळा आणि निश्चित विष्णू महाराज केंद्रे यांच्या अतिशय उत्कृष्ट नियोजनातून अतिशय यशस्वीपणे हा दिंडी सोहळा त्या ठिकाणी चालू आहे. भविष्य काळामध्ये देखील जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत निश्चित ते चालू राहील. आणि आळंदीसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी मंदिर उभारण्याचं काम खऱ्या अर्थानं केंद्रीय महाराजांच्या या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले. हे फक्त आपल्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विश्वाच्या दृष्टीने देखील ज्ञानेश्वरी मंदिर हे एक भूषण आहे. आणि असं हे काम मोठं या माध्यमातून उभं राहिले तर मी माझं भाग्य समजतो की वारीमध्ये आम्हाला सगळ्यांना तसं यायला भेटतं, हे आपलं भाग्य आहे. काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून ही वारी आपल्या माध्यमातून घडत असते. मी या निमित्ताने अधिक न बोलता सर्व वारकऱ्यांना, सर्व भाविक भक्तांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माऊलीच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, ऐश्वर आणि आनंदाची उधळण कर. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण आयुष्यभर कमावलेला पैसा, कमावलेली संपत्ती, प्रॉपर्टी, बंगला याचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला आरोग्य चांगलं पाहिजे, फिटनेस पाहिजे. आता आपण टकाटक आहे म्हणून वारीला आलो आहे. आपण जर हॉस्पिटलमध्ये असतो तर आपण वारीला येऊ शकलो नसतो. म्हणून सगळ्यांनी आरोग्य जपायचं काम करा. जसं आता वारीला वेळ दिला आहे तसा दररोज आयुष्यामध्ये 1 तास उठल्यानंतर स्वतःसाठी द्या. व्यायाम करा, मग चाला, जॉगिंग करा, वॉकिंग करा, कार्डिओ वर्कआउट करा, काय पण करा, पण अंगातून घाम निघला पाहिजे. आजच्या काळामध्ये डॉक्टरांची औषधं खाऊन आपण नीट राहू शकत नाही, तर खऱ्या अर्थानं स्वतःसाठी 1 तास वेळ देऊन जो आपण व्यायाम करू, व्यायामाच्या माध्यमातून जो घाम निघेल, हे जगातलं सगळ्यात मोठं औषध आहे. म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण निरोगी राहणं गरजेचं आहे, जास्त काळ जगणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी साधा आहार जास्तीत जास्त घ्या, दररोज 1 तास व्यायाम करा आणि निरोगी जीवन जगा. आणि पांडुरंगाने आपल्या सगळ्यांना अतिशय निरोगी आणि आनंदी जीवन द्यावं अशीच प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि आज खऱ्या अर्थानं सन्माननीय माताजी पांडुरंग पोखरकर यांचा सन्मान महंत विष्णू महाराज केंद्रे यांच्या शुभास्ती होत आहे. आपण आलात, तुम्हा सर्वांचं काळी दिंडी 43 वेळ काढून तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून अतिशय मनापासून तुम्हाला धन्यवाद.
धन्यवाद पोकरकर साहेब. अतिशय मोठे डॉक्टर आहेत हा. अतिशय मोठं त्यांची सेवा आहे. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. आणि आत्ता तंबू सेवेकरी सर्वांनी गाडीवर बसायच्या, गाड्या बाहेर घ्या. आपल्या आता प्रवचनाला प्रारंभ होणार आहे. सर्व तंबू सेवेकरी संजू भाऊ गाडीत घ्या गाड्या, चला बाहेर घ्या थोड्या गाड्या, प्रवचनाला डिस्टर्ब नको आता या ठिकाणी. चला शेवट विलास शेठ कर्डिले उद्योजक थोडक्यात बोलायचं आहे, तोपर्यंत लगेच बाकी तयारी करायची आहे. पुढे या. चला गाडीवाले तंबू सेवेकरी इकडे तिकडे असतील, सर्वांनी पुढच्या तयारी करता गाड्या बाहेर उभा करा थोड्या. मॅडम दादा दोन्ही गाडी चालक मालक आता शेवट आहे. आता बस मुलाखती संध्याकाळी. आता याच्यानंतर प्रवचन जेवायचं आहे. या ठिकाणी उद्योजक आमचे विलास शेठ कर्डिले पाटील यांनी ज्ञानेश्वर मंदिराकरता 1.5 लाख रुपये देणगी दिली आणि वह्यासाठी सुद्धा आर्थिक या ठिकाणी त्यांनी सहाय्य केलं आहे. त्यांना विनंती आहे वैभव सर घ्या पुढचं नियोजन. तर एक महत्वाची सूचना, शांताराम टावरे आपण कुठे असाल तर आपण कृपा करून माईक पशी या. अहो गेले 1 तास झाले तुमच्यासाठी सर्जीने वाट पाहताय. तो काय नाव आपलं, त्र्यंबक सर्जीने वाट पाहताय. या आता सन्माननीय विलासजी कर्डिले साहेब आपलं संपूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. माझं नाव विलास मारुती कर्डिले, मुक्काम पोस्ट सरदवाडी, माजी सरपंच. मी 2008 साली माझ्या सरदवाडी गावचा सरपंच होतो. नंतर 2018 ते 2023 मी पुन्हा दुसऱ्यांदा सरपंचपद भूषवलेलं आहे. आणि गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगली कामं करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि ते राजकारण करत असता असता मला पंढरीच्या वारीची ओढ लागली. आणि माझ्या पंढरीच्या वारीचं हे 3रं वर्ष असून मी 2024 साली पहिली वारी केली. त्यावेळेस मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. पण ज्यावेळेस मी दुसरी वारी केली त्यावेळेस मला पायाला फोड आले. आणि फोड आल्यानंतर मला आळंदीहून निघाल्यानंतर पंढरपूरची वारीपर्यंत फोड नाही आले. परंतु ज्यावेळी परतीची वारी केली करत असताना मला फोड आले. पण मी 100 किलोमीटर फोड असतानासुद्धा टाच्यावर चाललो, पण माघार घेतली नाही. आणि पंढरीची वारी मी परतीची पूर्ण केली. अशा पद्धतीने मी पंढरीच्या वारीची सेवा करीत आहे. माऊली आपण पंढरीची वारी करता करता विठुरायाला काय मागता बरं? पंढरीची वारी करता करता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सर्व विश्वामध्ये एक चांगल्या प्रकारचा पाऊस हा दरवर्षी पडला पाहिजे. ज्याप्रमाणे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये ऊन पडतं तसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडला पाहिजे. हिवाळ्यामध्ये थंडी न चुकता पडते. काही वेळेस जर दुष्काळ पाऊस नाही पडतो मोठा दुष्काळ पडतो. ते संकट माझ्या परमेश्वराने टाळावा असे मला वाटतं. तसेच चला आता प्रवचन करायचंय आणि वेळ म्हणतोय का कालाय तस्मै नमः. थांबा. आणि खरंच खूप सुंदर पद्धतीने सर्वांनी आपली मनोगत व्यक्त केली. तुमची मनोगत आता असं वाटतंय की वारीत पहिल्या दिवसापासून का नाही सुरुवात केली असं, पण हरकत नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रारब्ध असतो, वेळ यावी लागते. तर मी सन्माननीय बडेकर साहेब अविनाशजी बडेकर ज्यांनी संपूर्ण वारीमध्ये समालोचनाचं काम केलं, निवेदनाचं काम केलं, त्यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरात त्यांचं धन्यवाद माना. की खूप अवघड काम असतं समालोचन करणं, सर्वांना सूचना देणं. तर तुमचं खूप मोठं योगदान आहे अविनाशजी बडेकर. मनापासून धन्यवाद. आता आपण आपल्या पुढील कार्यास सुरू करूया.